हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करायची आहे, जो अनेक महिलांना त्यांच्या मातृत्वाच्या अनुभवानंतर आवडत नसेल। हा विषय आहे डिलिव्हरी नंतर लैंगिक संबंध कसे सुधारायचे। डिलिव्हरी किंवा चाइल्ड बर्थ नंतर महिलांचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सर्व प्रकारे बदलतं। अनेक महिलांना डिलिव्हरी नंतर यौन जीवनात काही समस्या येऊ शकतात आणि त्यावर कसं काम करायचं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या सर्व गोष्टींबद्दल प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा हे मार्गदर्शन करणार आहे। डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून महिलांना आणि पुरुषांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य संबंधित मार्गदर्शन देत आहे। त्यांचा अनुभव 40 वर्षांचा आहे आणि ते महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा विविध शहरांमध्ये कार्यरत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे। ते सोमवार ते शुक्रवार तेथे काम करतात आणि शनिवार रविवार मुंबई आणि पुणेमध्ये रुग्णांना भेटतात। त्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो महिलांना मदत झाली आहे। तर डिलिव्हरी नंतर महिलांचं शरीर खूप बदलतं आणि त्या बदलांचा थेट परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर होतो। डिलिव्हरी नंतर शरीरात अनेक शारीरिक बदल होतात, जसे की योनी आणि पेल्विक क्षेत्रात ताण, हार्मोनल बदल आणि अनेकदा मानसिक थकवा। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मत आहे की या बदलामुळे महिलांमध्ये लैंगिक संबंध ठेवताना अस्वस्थता आणि वेदना होऊ शकते। काही महिलांना डिलिव्हरी नंतर सेक्स दरम्यान अस्वस्थता, वेदना किंवा कमी इच्छा जाणवू शकते, जे फार महत्त्वाचं आहे, जे फार सामान्य आहे। हार्मोनल बदल आणि शारीरिक थकवा यामुळे महिलांच्या लैंगिक इच्छेमध्ये कमी होऊ शकते, पण यावर काम करणं शक्य आहे आणि हे उपचार योग्य मार्गदर्शनाने केले जाऊ शकतात। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मत आहे की डिलिव्हरी नंतर महिलांनी आपल्या शरीराचे योग्य प्रमाणे पुनर्निर्माण करणे आणि आराम घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। महिला गर्भवती होण्याच्या दरम्यान शरीरात जो बदल होतो तो पूर्णपणे स्थिर होण्यासाठी काही महिने लागतात। सही आहार, नियमित व्यायाम आणि शरीराची देखभाल करणं गरजेचं असतं। वैयक्तिकरित्या मानसिक स्थिती देखील खूप महत्त्वाची असते। डिलिव्हरी नंतर महिलांना मानसिक ताण, डिप्रेशन किंवा ताणतणावाची भावना येऊ शकते, ज्यांचा परिणाम त्यांच्या यौन जीवनावर होतो। डॉक्टर मुंदडा सांगतात की अशा परिस्थितीत समुपदेशन समजून घ्या आणि थोड्या वेळाने आपल्या जोडीदाराशी संवाद साधा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। महिलांनी आणि पुरुषांनी एकमेकांशी सुसंवाद साधणे, परस्परांच्या भावना समजून घेणे आणि तणाव काढण्यासाठी एकमेकांशी वेळ घालवणे या गोष्टी यौन जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतात। डिलिव्हरी नंतर यौन संबंध सुधारण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ घेणे। महिलांना लगेच सेक्स करण्याची आवश्यकता नाही, त्यांना स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे। याबरोबरच योग्य संप्रेरक ही देखील महत्त्वाचं आहे। पुरुषांनी आपल्या जोडीदाराला विचार करून त्यांच्या भावना आणि शारीरिक स्थिती समजून घेतली पाहिजे। याचे परिणाम सकारात्मक असू शकतात आणि यामुळे महिलांना यौन जीवनात आरामदायक आणि आनंदी अनुभव होऊ शकतो। आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये डॉक्टर उमेश मुंदडा यांचं लक्ष आहे की महिलांचे शारीरिक आणि मानसिक पुनर्निर्माण योग्य मार्गदर्शनाने केले जावे। डिलिव्हरी नंतर योग्य सल्ला, उपचार आणि समुपदेशन यामुळे महिलांचे यौन जीवन पुन्हा संतुलित आणि आनंददायक होऊ शकतं। यासाठी योग्य आहार, हलका व्यायाम, समुपदेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे। डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून महिलांना या संबंधित मार्गदर्शन देत आहे आणि हजारो महिलांनी आपल्या यौन जीवनात सुधारणा अनुभवली आहे। जर तुम्हाला डिलिव्हरी नंतर यौन जीवनामध्ये काही समस्या येत असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा त्यांची जी टीम आहे ती तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल। आशा किरण सेक्स क्लिनिक तुमच्यासाठी उपलब्ध आहे। आजच्या व्हिडिओचा सारांश एकच की डिलिव्हरी नंतर लैंगिक संबंध सुधारण्यासाठी सर्वप्रथम समजून घेणे, योग्य मार्गदर्शन घेणे, संवाद साधणे आणि शारीरिक तसेच मानसिक पुनर्निर्माणावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे। आशा किरण सेक्स क्लिनिक तुमच्या लैंगिक जीवनाला संतुलित, सुखमय आणि आनंददायी बनवण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहे। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, पुढील व्हिडिओ सोबत भेट होणारच आहे।